हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण दाल बाटी करणार आहोत। त्यासाठी पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हळदी पावडर, सोप टाकू। तुमच्याकडं धने पावडर किंवा धने ओवा असेल तर टाका। चवीनुसार मीठ। माझ्याकडे सध्याच्याला धने आणि ओवा नसल्याने मी टाकली नाहीत। सोप आणि हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ। तेल टाकायचं गरम करून। थोडासा खायचा सोडा टाकू। हे आता आपण उंडा घट्ट चुरून घेऊ बाटीसाठी। हे पहा, मस्तपैकी आपण उंडा तयार करून घेतलेला आहे। आता छोटे छोटे गोळे करून घेऊत आणि वाफवून घेऊत। हे पहा, असे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत। एका चाळणीत ठेवलेत। हे शेगडीवरती इडलीच्या भांड्यामध्ये आपण पाणी पण गरम करायला ठेवलेलं होतं। उकळी आलेली आहे। आता आपण हे चाळण ठेवून घेऊ त्याच्यावरती। हे पहा, चाळण ठेवलेले आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊ। हे पहा, झाकण ठेवून घेतलेले आहे। 20 मिनिट वाफ काढून घेऊ। हे पहा, 20 मिनिटानंतर मस्त वाफलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊ। हे पहा, आपली बाटी थंडी होईपर्यंत आपण काळ्या मसाल्याच्या वरणाला फोडणी देऊन घेऊ। डाळ शिजलेली आहे। शेगडीवर पातेलं ठेवलेलं आहे। काळ्या मसाल्याचं वरण करण्यासाठी लसूण, कोथिंबीर वाटून घेतलेली आहे। लाल तिखट, वटाणी, कढीपत्ता, झरीकर मसाला, सावजी मसाला घेतलेला आहे। आता आपण फोडणीची तेल गरम झाले का पाहूत। हे पहा, तेल गरम झाले। लसूण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। वटाणे, कढीपत्ता, हे पहा, लाल तिखट टाकून घेतलेला आहे। हे पहा, आपण वरण डाळ शिजलेली फोडणी टाकून घेऊ। चवीनुसार मीठ। आता आपण उकळी काढून घेऊत। हे पहा, मस्तपैकी आपल्या वरणाला उकळी आलेली आहे। मसाल्याचं वरण आहे। आता आपण हे वरण काढून घेऊ। हे पहा, बट्ट्या तळण्यासाठी, दाल बाटी तळण्यासाठी आपण तेल ठेवलेलं आहे। हे पहा, आपले बाटी थंड झालेली आहे। आता आपण कट करून घेऊत। तोपर्यंत तेल गरम होते, तोपर्यंत तळून घेऊ, कापून घेऊत। हे पहा, आपलं बाटी कापून घेतलेली आहे। आपलं तेल पण गरम झाले। आता आपण तेलामध्ये बाटी टाकून तळून घेऊ।
हे पहा आपल्या हे बाटी तळलेले आहे. आता आपण हे काढून घेऊ. मस्त गोल्डन ब्राऊन तयार झालेला आहे. आपण दुसऱ्या पण बाट्या तळून घेऊ. टाकू सर्व तेलामध्ये. हे आपण तळून घेऊ. हे पहा आपली दाल बाटी तयार आहे. राजस्थानी दाल बाटी. व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून कोण्या शहरातून पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा. यूट्यूब फॅमिली तुमच्या सपोर्टची गरज आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.